नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी ज्या संताचा गौरव केला असे संत म्हणजे संत सेनानावी आहेत. राज दरबारामध्ये असूनही ज्यांनी आपल्या भक्तीची वेळ कधीच चुकू दिली नाही असे विठ्ठलाचे निष्ठावंत भक्त म्हणजे संत सेनानावी, ज्यांची मंदिरं आज महाराष्ट्राबरोबरच पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश अशा प्रांतामध्ये सापडतात. असे नामदेवानंतर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचा प्रभाव आहे असे संत म्हणजे सेनानावी. आता मित्रांनो, संत सेनानावी यांच्या चरित्राचा जेव्हा आपण विचार करतो, यांच्या चरित्राबद्दल अशी ठोस माहिती मिळत नाही. संत सेनानावी यांचा जन्म इसवी सन 1278 झाल्याचं सांगितलं जाते आणि त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला नसून मध्य प्रदेशातील रेवा संस्थानातील बांधवगड या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचा निर्वाण केव्हा झाला याबद्दल मात्र तिथी आज उपलब्ध नाही. या संत सेनानावी यांच्या आईचं नाव प्रेम कुंवरबाई असं आहे आणि वडिलांचं नाव देवीदास असं आहे. संत सेनानावी यांच्या वडिलांचे गुरु रामानंद होते आणि तेच सेनानाव्यांचे गुरु राहिलेले आहेत. आता हे रामानंद म्हणजे कोण? रामानंद हे काशीचे होते. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी जेव्हा काशीला जाऊन संन्यास दीक्षा घेतले होते, ती संन्यास दीक्षा त्यांनी या रामानंदकडूनच घेतलेली होती. म्हणजे ज्ञानेश्वरादी भावंडांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांचे जे गुरु रामानंद होते तेच सेनानाव्यांच्या वडिलांचे गुरु होते आणि त्याचप्रमाणे तेच पुढं संत सेनानावी यांचे गुरु होते. म्हणजे ज्ञानेश्वरादी भावंडांच्या वडिलांचे गुरु रामानंद आणि सेनानाव्यांचे वडील देवीदास यांचे गुरु रामानंदच होते. म्हणजे ज्ञानेश्वरादी भावंडांचे वडील आणि सेनानाव्यांचे वडील हे गुरुबंधू होते आणि पुढं या सेनानाव्यांनीही या रामानंदाचंच शिष्यत्व पत्करलेलं आहे. संत सेनानावी यांचे आज केवळ 257 अभंग उपलब्ध आहेत आणि संत सेनानाव्यांच्या अभंगाची उपलब्धी म्हणून एक असं सांगता येईल, संत सेनानाव्यांचं एक पद सिखांचा जो धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब, या गुरुग्रंथ साहिबमध्ये संत सेनानावी यांचं एक पद समाविष्ट आहे. ज्याप्रमाणे संत नामदेवांची 61 पदं गुरुग्रंथ साहिबामध्ये समाविष्ट आहेत, त्याचप्रमाणे सेनानावी यांचं एक पद गुरुग्रंथ साहिबामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे ह्याचा अर्थ संत सेनानावी यांचा जसा मध्य प्रदेशमध्ये प्रभाव होता, महाराष्ट्रामध्ये प्रभाव होता, तसा पंजाब प्रांतामध्ये या संत सेनानाव्यांचा प्रभाव होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि संत सेनानाव्यांनी संत नामदेवांची आरती लिहिलेली आहे. कारण संत सेनानावी हे मुळामध्ये नामदेवांच्या संत मेळ्यातील संत आहेत. संत सेनानावी यांच्या समोर संत नामदेवांचा आदर्श होता, म्हणून त्या कृतज्ञतेपोटी या संत सेनानाव्यांनी नामदेवांची आरती लिहिली आहे, जी आरती वारकरी संप्रदायामध्ये खूप म्हणजे प्रसिद्ध अशी ती आरती आहे. आणि त्याचबरोबर संत सेनानाव्यांनी काही गवळणी लिहिलेली आहेत. आता या ठिकाणी नमुने दाखल आपण एक गवळण पाहत आहोत. त्यांची गवळण अशी आहे पहा, राधा म्हणे यशोदा सुंदरी, चोरटा शिंदळ तुझा मुरारी. आपल्याला गवळण म्हटल्यानंतर आपल्या समोर नाव उभं असते ते संत एकनाथांचं. म्हणजे गवळण म्हटलं की संत एकनाथ असं एक समीकरण झालेलं आहे, पण एकनाथांच्याही पूर्वी अत्यंत सुंदर अशा गवळणी या संत सेनानाव्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आता संत सेनानावी यांचा गौरव देशातील अनेक संतांनी केलेला आहे. सेनानाव्यांचा गौरव केवळ महाराष्ट्रातील संतांनी केलेला नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेरच्याही संतांनी या सेनानाव्यांचा गौरव केलेला आहे. म्हणजे ज्यांच्या प्रभावळीतील हे सेनानावी आहेत ते संत नामदेव,
सेना नाव्यांचा गौरव करत असताना आपल्या अभंगामध्ये म्हणतात पहा, सेना नावी भक्त भला तेने देव भुलविला, नित्य जपे नामावळी लावी विठ्ठलाची टाळी. तर आता पहा, संत नामदेव सेना नाव्यांचा गौरव करत असताना म्हणतात, सेना नावी भक्त भला. विठ्ठलाचा खरा म्हणजे भक्त जर कोण असेल तर तो सेना नावी आहे. तेने देव भुलविला, त्यानं स्वतः देवालाच भुलवलेला आहे. नित्य जपे नामावळी, तो जरी त्याचा नाभिकाचा व्यवसाय करत असला तरी तो दररोज म्हणजे नित्य नामस्मरण करतो. आणि लावी विठ्ठलाची टाळी, या अशा पद्धतीनं या सेना नाव्याची भक्ती, सेना नाव्याची म्हणजे दृढ भक्ती संत नामदेवांनी या ठिकाणी आपल्या अभंगातून मांडलेली आहे. तर अशा पद्धतीनं संत नामदेव हे आपल्या अभंगातून संत सेना नावी यांचा गौरव करतात. केवळ एक संत नामदेवच गौरव करतात असं नाही, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर अनेक संतांनी संत सेना नाव्यांचा गौरव केलेला आहे. तर हा आहे संत सेना नावी यांचा परिचय. आता या ठिकाणी मित्रांनो, संत सेना नावी यांच्या अभंगाचा आपण जेव्हा विचार करतो तर संत सेना नाव्यांचे जे अभंग आहेत त्या अभंगाचे विशेष काही आपल्या नजरेमध्ये भरतात. ते विशेष असे आहेत पहा. संत नामदेवांच्या अभंगाचं पहिलं विशेष म्हणजे संत नामदेवांनी आपल्या अभंगातून आपल्या व्यावसायिक रूपकांचा वापर केलेला आहे. म्हणजे संत सेना नाव्यांनी आपली आध्यात्मिक अनुभूती आपल्या व्यावसायिक भाषेमध्ये प्रकट केलेली आहे. म्हणजे व्यावसायिक परिभाषेमध्ये आपली आध्यात्मिक अनुभूती त्यांनी मांडलेली आहे. आता पहा, ज्या पद्धतीनं आपण नरहरी सोनारांचं पाहिलो ते असं म्हणतात की देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, असं नरहरी सोनार म्हणतात. गोरा कुंभार म्हणतात देवा तुझा मी कुंभार, नासी पापाचे डोंगर, असं गोरा कुंभार म्हणतात. संत नामदेव म्हणतात शिंपियाचे कुळी जन्म मज झाला परी, हेतू गुंतला सदाशिवी, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, असं संत नामदेव म्हणतात. म्हणजे प्रत्येक संतांनी आपल्या व्यावसायिक रूपकातून आपली आध्यात्मिक अनुभूती व्यक्त केलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं संत सेना नावी देखील आपली आध्यात्मिक अनुभूती प्रकट करण्यासाठी व्यावसायिक रूपकांचा वापर करतात. आता संत सेना नावी हे जातीनं नावी होते आणि त्यांचा व्यवसाय देखील नाभिकाचा व्यवसाय होता. ते राजाचे नाभिक होते. म्हणजे या ठिकाणी या रेवा संस्थानाचे जे राजे ते वाघेला वंशाचे, त्यांचे ते परंपरागत नावी होते. आणि म्हणजे ते नावी होते. आता नाव्यांनाच नाभिक असं म्हणतात. आता नाभिकबद्दल रामनगरकर सारखे अभ्यासक सांगतात की जे भीक मागत नाही ते नाभिक. म्हणजे या ठिकाणी पाहत म्हणजे नाभिक असं म्हणतात त्या म्हणजे या नाव्यांना. आणि त्याचबरोबर संत सेना नावी आपल्या अभंगामध्ये आपला उल्लेख वारिक म्हणून करतात. आता या ठिकाणी पहा, ही जात 3 नावांनी ओळखली जाते. एक नावी, दुसरा नाभिक, तिसरा वारिक. आता काही अभ्यासक सांगतात वारिक हा जो शब्द आहे संत सेना नावी यांच्यापासून रूढ झालेला आहे. म्हणजे त्यापूर्वी यांना नावी म्हणून ओळखल्या जात होते किंवा नाभिक म्हणून ओळखल्या जात होते. पण विठ्ठलाची वारी करणारे आणि नाव्याचा व्यवसाय करणारे ते वारिक. म्हणजे विठ्ठलाची वारी करणारे आणि नाव्याचा व्यवसाय करणारे जे आहे लोक आहेत, जे भक्त आहेत विठ्ठलाचे, त्यांना वारिक संबोधल्या गेलं. आणि संत सेना नावी यांच्यापासूनच नावी या जातीच्या लोकांना वारिक असं संबोधण्यात येऊ लागलं, असं काही अभ्यासक सांगतात. तर या ठिकाणी पहा, संत सेना नाव्यांनी आपल्या अभंगातून व्यावसायिक रूपकांचा वापर अत्यंत मार्मिक पद्धतीने केलेला आहे. त्यांनी आपल्या अभंगातून आपलं उत्तरदायित्वच मांडलेलं आहे. म्हणजे आपली भूमिकाच मांडलेली आहे. ते असं म्हणतात पहा, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आईना दाऊ, वैराग्याचा चिमटा हलवू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाचा बंगला झाडू, काम क्रोधे नखे काढू, चौवर्णा देवोनी हात, सेना राहिला निवांत.
आता पहा, या अभंगामध्ये ते सांगतात की आम्ही कोण आहोत, तर वारीक आहोत. वारीक आहोत म्हणजे पंढरपूरची वारी करणारे आम्ही वारीक आहोत. आम्ही वारीक वारीक आणि आम्ही करू काय, करू हजामत बारीक. समाजामध्ये जे भरकटलेले लोक आहेत, समाजामध्ये जे म्हणजे मार्ग चुकलेले लोक आहेत, समाजामध्ये जी दांभिकता आहे त्याचं म्हणजे त्याची आम्ही म्हणजे त्या गोष्टीचा आम्ही नायनाट करू. आता हजामत करणे म्हणजे फजिती करणे ह्या अर्थाने हा शब्द वापरला जातो आपल्याकडं. म्हणजे करू हजामत बारीक, जे लोक चुकतात, जे लोक भरकटतात त्या लोकांना फजिती करून आम्ही रस्त्यावर आणू. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. म्हणजे हजामत करणं म्हणजे फजिती करणे अर्थानं हा शब्द वापरला जातो. तर समाजामध्ये जे भरकटलेले लोक आहेत, समाजामध्ये जे दांभिक लोक आहेत, त्यांची फजिती करून त्यांना योग्य मार्गावर आम्ही आणू. करू हजामत बारीक, विवेक दर्पण आईना दाऊ. लोकांना त्यांचा खरा चेहरा दाखवू. म्हणजे विवेक दर्पण आईना दाऊ म्हणजे समाजाला विवेकाचा आईना दाखवू. म्हणजे लोकांना मी वास्तवाची जाणीव करून देऊ. वैराग्य चिमटा हलू आणि त्याचबरोबर वास्तवाची जाणीव करून देऊन वैराग्याचे विचार लोकांच्या मनामध्ये आम्ही रुजू आणि उदक शांती डोई घोळू. म्हणजे डोक्यातले वाईट विचार काढून टाकून म्हणजे या ठिकाणी चांगले विचार लोकांच्या डोक्यामध्ये रुजू आणि डोके शांत करू आणि अहंकाराची शेंडी पिळू. लोकांच्या मनामध्ये जो अहंकार माजलेला आहे त्या अहंकाराची आम्ही शेंडी पिळू. आणि पुढे सांगतात पहा, भावार्थाचा बंगला झाडू. हा भावार्थाचा बंगला झाडू आणि काम क्रोध हे. आता पूर्वी नावी काय करत असत, दाढी कटिंग केल्यानंतर लोकांचे नखही काढत असत आणि या ठिकाणी ते म्हणतात काम क्रोधे नके काढू. काम क्रोध रूपी नख काढून टाकू. वर्णा देऊनी हात म्हणजे चारी वर्णातील लोकांना मदतीचा हात देऊन सेना राहिला निवांत. म्हणजे अशा पद्धतीनं न्हाव्याच्या व्यवसायातील रूपकांचा वापर करून किंवा न्हावी व्यवसायाच्या परिभाषेमध्ये आपली आध्यात्मिक अनुभूती या ठिकाणी संत सेना नाव्यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं पहा, संत सेना नाव्यांनी आपल्या अभंगातून विठ्ठल महिमाही प्रतिपादित केलेला आहे. आता पहा, प्रत्येक संतांनी विठ्ठलाचा महिमा सांगितलेला आहे, विठ्ठल रूपाचं वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे संत सेना नावी देखील आपल्या अभंगातून विठ्ठलाचा महिमा सांगतात. ते म्हणतात पहा, विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा. विटेवर जो उभा आहे जणू काही तो सौंदर्याचा गाभा आहे. पायी ठेवून या माता अवघी वारली चिंता. आणि अशा विठ्ठलाच्या पायावर जेव्हा मी मस्तक ठेवतो तेव्हा अवघी चिंता माझी नाहीशी होते. आणि पुढे ते सांगतात पहा, समाधान चित्ता डोळा श्रीमुख पाहता. आणि एकदा या डोळ्यांनी विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यानंतर, विठ्ठलाचं मुख पाहिल्यानंतर चित्ताला कायमचं समाधान लाभत असते, असं या ठिकाणी संत सेना नावी सांगतात. म्हणजे संत सेना नाव्यांनी आपल्या या अभंगातून विठ्ठलाचा महिमा या ठिकाणी प्रकट केलेला आहे. तर आता पहा, जसा ज्या पद्धतीनं त्यांनी विठ्ठल महिमा सांगितला त्याच पद्धतीनं त्यांनी नाम महिमा सांगितलेला आहे. आता नाम महिमा नामदेवांच्या संत मेळ्यातील प्रत्येक संतांनी सांगितलेला आहे. संत नामदेव सांगतात, संत गोरा कुंभार सांगतात, सावता माळी सांगतात, नरहरी सोनार सांगतात. आणि त्याच पद्धतीनं संत सेना नावी देखील आपल्या अभंगातून नामाचा महिमा या ठिकाणी सांगतात. ते म्हणतात पहा, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा वेद शिणला झाली सीमा. नामे तारिले अपार महापापी दुराचार. नाम साधनाचे सार भवसिंधू उतारी पार. आता ह्या अभंगामध्ये ते सांगतात पहा, नाम घेता विठोबाचे. म्हणजे विठ्ठलाचं नाम घेतल्यानंतर, विठ्ठलाच्या नामाचं स्मरण केल्यानंतर काय त्याचं फलित काय, तर पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. म्हणजे तुम्ही विठ्ठलाचं नाम मुखाने घेतला तर तुमच्या पापाचे पर्वतही जळतात, नष्ट होतात. असा हा नामाचा महिमा आहे. आणि नामाचा महिमा सांगता सांगता वेदही थकला, वेदाला आपल्या मर्यादांची जाणीव झाली, असं या ठिकाणी सेना नावी सांगतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात पहा, नामे तारिले अपार. आजपर्यंत या हे नामस्मरण करूनच अनेकांचा उद्धार झालेला आहे किंवा अनेक जण या नामावरच तरलेले आहेत.
आणि महापापी दुराचार, जे महापापी होते, दुराचारी होते, दुष्ट होते, ते सगळे या नामावर तरलेले आहेत. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये या ठिकाणी संत सेनानावी सांगतात, पहा, नाम साधनाचे सार. म्हणजे जगामध्ये जेवढे काही परमेश्वर प्राप्तीचे साधनं आहेत, परमेश्वर प्राप्तीचे जे काही साधनं आहेत, त्या सगळ्या साधनाचं सार म्हणजे काय आहे तर नामभक्ती आहे, असं या ठिकाणी संत सेनानावी सांगतात. म्हणून भवसिंधूतून पार करायचं असेल आपल्याला तर नामाशिवाय दुसरा मार्ग नाही, असं या ठिकाणी सेनानावी सांगतात. आणि पहा, संत सेनानावी यांनी दांभिकतेवर परखड असा प्रहार केलेला आहे. संत सेनानाव्यांचे हे अभंग वाचत असताना संत तुकारामांच्या अभंगाची आठवण होते, किंवा तुकारामांचे अभंग आणि संत सेनानाव्यांचे अभंग हे मिळते जुळते वाटतात. समाजामध्ये जी दांभिकता आहे, म्हणजे साधूचा देखावा करून, साधुत्वाचा देखावा करून लोकांना लुबाडण्याचं काम, लोकांचं शोषण करण्याचं काम जे दांभिक करतात, त्यांचा बुरखा फाडण्याचं काम या ठिकाणी सेनानावी यांनी केलेलं आहे. म्हणजे दांभिकांच्या दांभिकतेचा बुरखा पाडून वास्तव जगासमोर आणण्याचा प्रयत्न सेनानावी यांनी केलेला आहे. नामदेवांच्या संत मेळ्यामध्ये समाजाच्या दांभिकतेवर सगळ्यात आक्रमकपणे प्रहार करणारे संत जर कोण असतील तर ते आहेत संत सेनानावी. म्हणजे या ठिकाणी पहा, म्हणजे 17व्या शतकामध्ये संत तुकारामांच्या अभंगामध्ये जी परखडता प्रकटली आहे, तीच परखडता 13व्या शतकामध्ये संत सेनानाव्यांच्या अभंगातून प्रकटली आहे. आता या ठिकाणी पहा, धर्माच्या नावाखाली साधुत्वाचं स्तोम माजून स्वतःचं स्वार्थ साधणारे जे कोणी दांभिक लोक आहेत, बुवा लोक आहेत, त्यांच्यावर संत सेनानाव्यांनी परखड असा प्रहार केलेला आहे. ते असं म्हणतात, पहा, धर्माचे थोतांड करुण भरी पोट, भार्या मुले मठ मजा करी, पुराण सांगत नागावाणी डोले, आविर्भाव फोल करीत असे, गळामाळ भस्म नेसे पितांबर, साधूचा आचार दाखवितो. आता या अभंगामध्ये सांगतात, पहा, काही लोक काय करतात, धर्माचं थोतांड करून पोट भरतात आणि भार्या मुले मठ मजा करी, साधुत्वाच्या नावाखाली, संतत्वाच्या नावाखाली धर्माचं थोतांड करून पोट भरतात आणि मठ बांधून त्या मठामध्ये बायका मुलं मजा करतात. आणि हे लोक लोकांना भुलवण्यासाठी, असे दांभिक लोकांना भुलवण्यासाठी काय करतात, पुराण सांगत नागावानी डोलतात. म्हणजे पुराण सांगत नागावानी डोले म्हणजे पुराण सांगत नागासारखं डोलतात, पण त्यांचा आविर्भाव हा निरर्थक असतो. शेवटी म्हणतात, पहा, गळा माळ भस्म नेसे पितांबर, म्हणजे लोकांना भुलवण्यासाठी ते गळ्यामध्ये मोठमोठ्या माळा घालतात, कपाळावर भस्म लावतात, खाली पितांबर परिधान करतात आणि अशा पद्धतीनं साधू असल्याचा आव आणतात, पण हे साधू नसतात असं संत सेनानावी सांगतात. म्हणजे असे वेशधारी लोक हे साधू नसतात तर भोंदू असतात, असं या ठिकाणी सेनानावी आपल्या अभंगातून सांगतात. ज्या पद्धतीनं संत तुकाराम म्हणतात, पहा, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ, वाढवणी जटा फिरे जाई दिशा, तरी जंबू वेशा सहज स्थिती, कोरोनिया भूमीमध्ये करीती वास, तरी उंदरास काय वाणी. म्हणजे अशा पद्धतीनं वेशधारी साधूवर ज्या पद्धतीनं तुकारामांनी प्रहार केला त्याच पद्धतीनं संत सेनानाव्यांच्या अभंगातूनही वेशधारी भोंदू जे दांभिक आहेत त्यांच्यावर त्यांनी सडकून अशी टीका केलेली आहे. आणि याशिवाय संत तुकाराम या संत सेनानाव्यांच्या अभंगातून नीती विचार पदोपदी प्रकटलेला आहे. सेनानाव्यांचे जे काही उपदेशपर अभंग आहेत त्या उपदेशपर अभंगातून त्यांनी नीती विचाराची मांडणी केलेली आहे किंवा नीती मूल्यांचं प्रकटीकरण केलेलं आहे. गुरु कसा असला पाहिजे, गुरु कुणाला करावं, त्या संदर्भात संत सेनानावी सांगतात, पहा, न मागे कोणासी तोची करा गुरु, उपदेश तारू होईल गा. म्हणजे मनामध्ये लालसा बाळगणारा, लालची अभिलाषा ठेवणारा असा गुरु करू नका. तर गुरु कसा असावा, जो निरपेक्ष आहे, निस्पृह आहे, तोच गुरु असं या ठिकाणी सेनानावी सांगतात. आणि त्याच गुरुकडून म्हणजे आपण शिष्यत्व पत्करलं पाहिजे असं या ठिकाणी संत सेनानावी सांगतात. म्हणून ते म्हणतात, पहा, न मागे कोणासी तोची करा गुरु.
म्हणजे जो कुणाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही त्यालाच गुरु करा, उपदेश तारू होईल गा, त्याचाच उपदेश सार्थकी लागेल, ही कामाला येईल, असं या ठिकाणी सेनानावी सांगतात. किंवा परस्त्रीबाबत आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे याबद्दल सेनानावी अत्यंत मार्मिक पद्धतीने सांगतात. पहा, ते म्हणतात की परकी त्या स्त्रिया मानाव्यात माता, ज्ञानबोध चित्ता सांभाळावे. परस्त्री नादाने डुबले कित्येक, धुळी मिळे रंक झाले पहा. आता या ठिकाणी संत सेनानावी सांगतात की परस्त्री माता समजली पाहिजे. परकी त्या स्त्रिया म्हणजे परकीय स्त्रिया, परक्याच्या स्त्रिया, मानाव्यात माता म्हणजे परक्याच्या स्त्रियांना माता मानलं पाहिजे. ज्ञानबोध चित्ता सांभाळावे, विवेकानं वर्तन केलं पाहिजे आणि परस्त्रीला माता मानलं पाहिजे, असं या ठिकाणी सेनानावी सांगतात. ज्याप्रमाणे संत तुकाराम म्हणतात, पराविया नारी रुक्माई समान, आणि तोच भाव या ठिकाणी सेनानाव्यांच्या अभंगातून 13व्या शतकात प्रकटलेला आहे. आणि पुढच्या चरणामध्ये सांगतात, परस्त्री नादाने डुबले कित्येक, म्हणजे परस्त्रीच्या नादी लागून कित्येक लोक डुबलेले आहेत. धुळी मिळे रंक झाले पहा, अनेक राजांचं राज्यही धुळीला मिळालेलं आहे. म्हणजे परस्त्रीच्या नादी लागून अनेक लोकांचा संसार डुबलेला आहे, अनेक राजांचं राज्य देखील धुळीला मिळालेलं आहे. या संदर्भात कबीरांचा एक दोहा आहे. पहा, कबीर असं म्हणतात की परनारी पैनी चुरी मतीन लावो अंग, रावण के दशशीर गये परनारी के संग. म्हणजे अशा हा विचार संत सेनानाव्यांच्या अभंगातून प्रकटलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं माणसानं सत्यानं वर्तन केलं पाहिजे, सचोटीनं वर्तन केलं पाहिजे, याबाबत संत सेनानावी आग्रही आहेत आणि ती भूमिका त्यांच्या अभंगातून प्रकटलेली आहे. त्यास म्हणतात, खोटे कर्म जरी करिता वाटे गोड, पुढे अवघड होईल ते. एका अभंगामध्ये ते म्हणतात, खोटं कर्म करत असताना गोड वाटत असते, पण नंतर मात्र अवघड होत असते. कारण आपण आज जे करतो त्याचे परिणाम उद्याच आपल्या जीवनामध्ये येतात. कबीर एका द्वयामध्ये म्हणतात, करता था तो क्यों किया अभिकरी क्यों पछताए, बोए पेड़ बबूल का तो अमुआ कहाँ से खाए. आणि तोच विचार या ठिकाणी सेनानावी मांडतात. ते म्हणतात की खोटे कर्म जरी करिता गोड वाटे, खोटे कर्म करत असताना गोड वाटते, पण पुढं मात्र त्याचे परिणाम वाईट होत असतात, असं सेनानावी या ठिकाणी सांगतात. त्यानंतर दुसऱ्या एका अभंगामध्ये सांगतात की लबाडी करून साठविले धन, मृत्यू येता जाण घेता नये, नागवेची येणे नागवेची जाई, सुखे उत्तराई झाले पहा. लबाडी करून लोकांना फसवून जरी धन साठवलं तरी मृत्यू येता जाण घेता नये. किती जरी धन जमा केलं तर धन मृत्यू प्रसंगी सोबत येत नाही. कितीही लबाडी करून धन कमावलं तर ते सोबत येत नाही, असं या ठिकाणी सेनानावी म्हणतात. तिकडे संत तुकाराम म्हणतात, पहा की धन मिळवून या कोटी, सवे नये रे लंगोटी. आणि तोच विचार या ठिकाणी ते सांगतात पुढे, म्हणजे ते म्हणतात की मृत्यू येता जाण घेता नये. किती जरी लबाडी करून तुम्ही धन कमावलात तर मृत्यू प्रसंगी ते सोबत येत नाही. आणि पुढे ते सांगतात, पहा नागवेची येणे नागवेची जाई. माणूस येते वेळेस नागवा जन्माला येतो आणि जाते वेळेसही नागवाच जात असतो. म्हणून सुखे उत्तराई झाले पहा, म्हणून लबाडी करून कुणाला फसून धन कमावू नये, असा उपदेश या ठिकाणी संत सेनानावी करतात. म्हणजे संत सेनानाव्यांचे जे काही उपदेशपर अभंग आहेत त्यातून म्हणजे नीती विचाराचं दर्शन घडते किंवा चिरंतन नीती मूल्यांचं दर्शन त्यांच्या या उपदेशपर अभंगातून घडते. यानंतर संत सेनानावी यांच्या अभंगाचं सगळ्या संतांपेक्षा एक वेगळा निराळेपणा हा आहे. आपण म्हणजे संत नामदेवांचा संत मेळा जेव्हा पाहिलो होता आतापर्यंत, कोणत्याही संतांच्या अभंगातून व्यसनमुक्तीचा विचार आपल्याला दिसला नाही. किंवा एकूण वारकरी संतांचा किंवा मराठी संत साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संत तुकारामांचा जर अपवाद सोडला तर कोणत्याही संत तुकारामांचे 1-2 जर अभंग सोडले तर कोणत्याही संताच्या अभंगातून व्यसनमुक्तीचा विचार प्रकटलेला नाही. तर पण या ठिकाणी पहा, संत सेनानावी जे आहेत या संत सेनानाव्यांच्या अभंगातून मात्र व्यसनमुक्तीचा विचार प्राधान्यानं प्रकटलेला आहे.
तर या ठिकाणी पहा, संत सेना नावी आपल्या अभंगामध्ये असं म्हणतात, गांजा भांग अफू घेऊ नका सुरा, दारिद्र्य संसारा आणत ते, रांडबाजी आणि खेळू नका जुगार, भांडण बाजार दुष्टवाणी, धन जाय अब्रुहीन होय बल, शरीराचे हाल दुःख भोगील, सेना म्हणे करा हरिनामे व्यसन, भगवंताचे गुण आचरावे. या अभंगामध्ये म्हणजे माणसानं कसं वर्तन केलं पाहिजे, व्यसनापासून चुकीच्या गोष्टीपासून कसं लांब राहिलं पाहिजे ते संत सेनानावी या ठिकाणी सांगतात. ते म्हणतात गांजा भांग अफू, कोणकोणते पदार्थ सेवन करू नये, गांजा भांग अफू हे तीन पदार्थ सेवन करू नये, आणि नका सुरा, म्हणजे गांजा भांग अफू आणि दारू ह्या चार गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. ह्या चार गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत असं या ठिकाणी सेनानावी सांगतात. गांजा भांग अफू घेऊ नका सुरा, दारिद्र्य संसार आणत ते. आणि ह्या गोष्टी जर आपण सेवन केलं, या गोष्टींना जर आपण जवळ केलं, तर आपल्या संसारामध्ये दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही असं सेनानावी सांगतात. आणि त्यापुढे जाऊन म्हणतात रांडबाजी आणि खेळू नका जुगार, म्हणजे या ठिकाणी वेश्येच्या आहारी जाऊ नका, रांडबाजी करू नका आणि खेळू नका जुगार, आणि त्याचबरोबर जुगार खेळू नका, भांडण बाजार दुष्टवाणी, म्हणजे विनाकारण कोणासोबत स्वतःहून तंटे करू नका, धन जाय अब्रुहीन होय बल. आणि अशा प्रकारे वरील जर गोष्टी केलं, गांजा अफू भांग दारू सेवन केलं, रांडबाजी केलं, जुगार खेळलं किंवा विनाकारण तंटे केलं, तर होईल काय, तर आपल्याजवळचं जेवढं काही धन आहे ते सगळं धन निघून जाईल आणि आब्रूही जाईल. धनासोबत आब्रू म्हणजे इज्जतही जाईल, शरीराचे हाल दुःख भोगील. आणि अशा पद्धतीची व्यसन केल्यानंतर उतार वयामध्ये शरीराचे हाल होतील, प्रचंड दुःख वाट्याला येईल. सेना म्हणे करा हरिनामे व्यसन. सेना महाराज म्हणतात की तुम्हाला व्यसनच करायचं असेल तर व्यसन कशाचं करा, हरिनामाचं व्यसन करा आणि भगवंताचे गुण आचरावे. हरिनामाचं व्यसन करा आणि परमेश्वराचे जे ईश्वरी गुण आहेत त्या गुणाचा अंगीकार करा असं या ठिकाणी संत सेनानावी सांगतात. किंवा दुसऱ्या एका अभंगामध्ये व्यसनमुक्तीचा धूम्रपानाचा विचार ते मांडतात. म्हणजे धूम्रपान म्हणजे विडी सिगारेट वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या धूम्रपानापासून लांब राहिलं पाहिजे अशी ही भूमिका सेनानाव्यांनी आपल्या अभंगातून मांडलेली आहे. ते म्हणतात करिता धूम्रपान न भेटे नारायण. जो माणूस विड्या वडतो सिगारेटी वडतो अशा ज्या गोष्टी धूम्रपान जो करतो त्याला कधीच देव भेटत नाही असंही संत सेनानावी सांगतात. करिता धूम्रपान, जो धूम्रपान करतो त्याला न भेटे नारायण, त्याला नारायण भेटत नाही. सेना म्हणे नको काही, एका विण दुजे नाही. संत सेनानावी म्हणतात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नको, एकाच गोष्टीचा ध्यास घे, तो म्हणजे विठ्ठल. त्याच्याशिवाय दुसरं काही करू नको किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या आहारी जाऊ नको, दुसरं कोणतं व्यसन करू नको. व्यसन एकच कर, परमेश्वराच्या नामस्मरणाचं. व्यसन एकच कर की परमेश्वराचे जे सद्गुण आहेत ते अंगीकारण्याचं, असं या ठिकाणी संत सेनानावी सांगतात. म्हणजे संत सेनानावी यांच्या उपदेशपर अभंगातून नीती विचारांचं प्रकटीकरण झालेलं आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्तीचा संदेश संत सेनानावी यांच्या अभंगातून अगदी नेमक्या पद्धतीने या ठिकाणी प्रकट झालेला आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे संत सेनानावी यांचं चरित्र आणि संत सेनानावी यांचं अभंग वाङ्मय, या अभंग वाङ्मयाचे विशेष होते. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी संत सेनानावी यांचा अभ्यास केलो. तर मित्रांनो येथे आपण थांबू. धन्यवाद. झालं का?